देवीच्या समोर गोंधळ घालण्याची, जागर करण्याची ही जुनी परंपरा आहे. देवीच्या समोर घातला जातो याला काय म्हणतात? गोंधळ म्हणतात. या ठिकाणी आपण सुद्धा या भगवती मातेचा गोंधळ करतोय. आपलं जे चाललंय याला सुद्धा काय म्हणावं? भगवती मातेचा गोंधळ म्हणावा. परंतु हा जो गोंधळ आहे हा गोंधळ वारकरी संप्रदायाला काय आहे? धरुण गोंधळ आहे. हा भगवती मातेचा गोंधळ आहे. हा गोंधळ संत महात्म्याने सुद्धा केला आहे. ही भगवती मातेची आराधना आपण करतो. या भगवती मातेचे एवढे उपकार आपल्यावरती आहेत, अतिशय अतिशय उपकार आहेत की आपण शब्दज्ञानी माणूस त्या उपकाराची परतफेड करू शकत नाही. त्या उपकाराचे आपण फक्त उच्चारण करू शकतो. विठ्ठला 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 विठ्ठला. ही भगवती माता, ही असणारी भगवती माता सरस्वती बनून आपल्या जीवनामध्ये आली. तिने आपल्याला कलेचं दान दिलं. ही भगवती माता सरस्वती बनून आपल्या जीवनामध्ये आली. त्या भगवती मातेने या ठिकाणी जीवन जगण्याची कला आणि जे ज्ञान आहे, तत्वज्ञान, ते दान स्वरूपामध्ये आपल्याला दिले. दादांनो, हीच असणारी भगवती माता आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी बनून आली. तर तिने आपल्याला धनदान दिलं. आपण बघतो श्रीमंती ही पैशाने मोजता येत नाही, परंतु पैशाने मोजता येते त्याला श्रीमंती म्हणतात. आपली धन दौलत असेल, आपल्या गळ्यामध्ये घातलेलं सोनं, आपल्या बोटामध्ये घातलेल्या अंगठ्या, आपले नवीन नवीन असणारे कपडे, महागडे कपडे, हे सर्व येतं कुणामुळे? माता लक्ष्मीमुळे. मला सांगण्याचं तात्पर्य, ही लक्ष्मी माता आपल्या जीवनामध्ये आली. तिने आपल्याला धन असणारं दान स्वरूपामध्ये दिलं. ही भगवती माता अन्नपूर्णा बनून आली. तिने आपलं पोट भरलं, पोटाला अन्न दिलं आणि आपल्या पोटाचं अग्नी काय केला? शांत केला. हीच भगवती माता रेणुका बनून आपल्या जीवनामध्ये आली. तिने आपल्या जीवनामधली रोगराई घालवली. या भगवती मातेचा गोंधळ केला जातो, जागर केला जातो. जागर करणं, गोंधळ करणं ही फार जुनी परंपरा आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आमच्या संत महात्म्याने सुद्धा या भगवती मातेचा गोंधळ घातला. कोणी घातला? पैठणची असणारे शांतीप्रम एकनाथ महाराज या भगवती मातेचा गोंधळ मांडतायत. गोंधळ मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो, शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ घालिला हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. हा गोंधळ घातलाय कोणी? पैठणची असणारी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. नाथ बाबा सांगतात की स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, चारी वेदांचा फुलवरा बांधिला हो. या भगवती मातेचा गोंधळ केला शांतीब्रह्मनाथांनी केला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आम्ही या भगवती मातेचे गोंधळ घातला नाही तर आम्ही स्वतःच गोंधळी आहोत. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही अंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही अंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आमची गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही अंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही अंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही अंब्याचे गोंधळी, 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 गोंधळी गोंधळी आम्ही अंब्याचे गोंधळी. तुकोबाराय सांगतात की या भगवती मातेची आम्ही स्वतः गोंधळी आहोत. की गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. आपल्या वडवलो पार्जित ही परंपरा आहे की भगवती मातेची आराधना करत असताना आपण देवीचं काय घालतो? गोंधळ घालतो, जागर करतो, जागरण करतो. जागरण म्हणजे काय आहे? त्या ठिकाणी गोंधळ आहे. ही संत परंपरा आहे. ही वारकरी संप्रदायाची काय आहे? परंपरा आहे. आपणही बघू की आपल्याही वडलोपार्जित त्यांनी गोंधळ घातला. भगवती मातेची काय केली? उपासना
उपासना केली, कुणी केली? आपल्या पंजोबाने केली, आजोबाने केली, वडिलांनी केली. तीच परंपरा आज आपणही जपतोय. आपल्यालाही आठवत असेल की आपल्या वडिलांनी सुद्धा भगवती मातेचा काय केला? उदो केला, म्हणजे आराधना केली. आज प्रत्येकाच्या घरी भगवती माता घटाच्या स्वरूपामध्ये 9 दिवस काय असते? विराजमान असते. परंतु कधीतरी आपल्याला असा प्रश्न पडला का? या भगवती मातेची आराधना आपण करतो, गोंधळ घालतो, 9 दिवस जागर करतो, जागरण करण्याची परंपरा आहे. ही परंपरा कधीपासून सुरुवात झाली? या भगवती मातेचा गोंधळ घालणारा पहिला मनुष्य कोण आहे? पहिला गोंधळी कोण आहे? पहिला व्यक्ती कोण आहे? हा प्रश्न कधी आपल्याला पडला? नाही पडला. का? आपण एवढ्या लांबचा विचार करतच नाही. आपण एवढ्या लांब जातो का? नाही जात. जायला पाहिजे. कधीतरी प्रश्न पडला पाहिजे की विश्वामधला भगवती मातेचा पहिला गोंधळी कोण आहे? पहिला गोंधळ या भगवती मातेचा घातला कोणी? ज्यावेळेस आपण शास्त्र पुराण याचा अभ्यास करतो ना, त्यावेळी या गोष्टीचा विचार केल्यानंतर शास्त्र पुराणामध्ये याचा पुरावा आपल्याला सापडतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मग कुणी घातला या भगवती मातेचा गोंधळ? पहिला गोंधळी कोण आहे? गोंधळाची परंपरा, जागराची परंपरा कधीपासून केव्हापासून सुरुवात झाली? ज्यावेळी आपण शिव महापुराणाचा अभ्यास करतो, श्रीमद देवी भागवताचा अभ्यास करतो, त्यामध्ये बऱ्याच ग्रंथामध्ये अशा कथा आलेल्या आहेत. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असणारे नारद महर्षी, त्यांच्यानंतर दक्ष, ज्यांना प्रजापती आपण म्हणतो, प्रजापती पदी त्यांना प्राप्त होण्याच्या अगोदर दक्ष महाराज, या ठिकाणी दक्षाची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली. अगोदर नारदांची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली होती की सृष्टीची उत्पत्ती मी या ठिकाणी मी केली आहे, परंतु सृष्टीचं विस्ताराचं काम जे आहे ते या ठिकाणी, त्या कामासाठी मला काहीतरी मदत करा, सृष्टी विस्ताराच्या कामासाठी मदत करा. नारद महर्षींनी सांगितलं, बाबा हे मला जमणार नाही आहे, मी भगवंताची उपासना करणार, आराधना करणार, हे काम माझं नाही आहे, मला जमणार नाही. त्यांनी गळ्यामध्ये विणा घातला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि निघून गेले. कोण? नारद महर्षी. दक्षाला ब्रह्मदेवाने विनंती केली, हे पुत्रा दक्षा, मी तुला प्रजापती हे पद देतो, पण तू सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये, कार्यामध्ये माझी मदत कर. दक्षाने ऐकलं आणि त्या ठिकाणी ऐकणं म्हणून सृष्टी विस्ताराच्या कामासाठी बाबा मी तुम्हाला मदत करतो म्हणून दक्ष महाराजांनी 10,000 पुत्रांची उत्पत्ती केली. किती? आता संख्या फक्त लक्षामध्ये ठेवा. किती पुत्राची उत्पत्ती केली? 10,000 पुत्राची उत्पत्ती केली. त्या पुत्राला समोर उभा केलं, सांगितलं, हे बघा तुम्हाला उत्पन्न करणारा मी आहे, मी तुमचे वडील दक्ष महाराज. या ठिकाणी मी सांगतो ते व्यवस्थित ऐकायचं. आता इथून निघायचं, हिमालयाच्या पहाडामध्ये जायचं आणि भगवंताचं नामचिंतन करायचं, तपश्चर्या करायची. कोणी सांगितलं? दक्षाने सांगितलं. तपश्चर्या करायची. तप पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्या राजभवनामध्ये यायचं. तुम्ही पुन्हा पाठीमागे आल्याच्या नंतर मी स्वतः तुमचा विवाह लावून देईल, तुमचं शुभमंगल करून देईल. त्याच्यानंतर तुम्ही चतुर्भुज व्हाल. तुम्ही चतुर्भुज झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सृष्टी विस्ताराच्या कार्यामध्ये, कामामध्ये मला मदत करायची. मुलांनी हात जोडले. ठीक आहे बाबा. त्या ठिकाणावरून निघून गेले. हिमालयाच्या पहाडामध्ये गेले. कठोर असणारी भगवंताची तपश्चर्या 10,000 पुत्रांनी त्या ठिकाणी केली. तपश्चर्या पूर्ण झाली. पुन्हा आपल्या कणखर नावाच्या भुवनामध्ये निघाले. ते हरिद्वारच्या जवळ आहे. कणखर भुवनामध्ये निघाले. रस्त्यामध्ये नारद महर्षी त्यांना आडवे गेले. नारद महर्षी म्हणजे भगवंताचे भक्त. आडवे गेले. कोण आहात? कुठून आलात? कुणाची मुलं आहात? कुठे चाललात? त्या 10,000 पुत्रांनी सांगितलं, आम्ही दक्ष महाराजांचे सुपुत्र आहोत. तपश्चर्या करण्याकरता हिमालयाच्या पहाडामध्ये या ठिकाणी गेलो होतो. तप झालं. आता पुन्हा आम्ही आमच्या राजभवनामध्ये जाणार आहोत. तिथं गेल्यानंतर आमचे वडील आमचं लग्न लावून देणार, आम्ही चतुर्भुज होणार आणि नंतर आम्ही सृष्टी विस्ताराच्या कार्यामध्ये आमच्या वडिलांची मदत करणार. कुणी सांगितलं? 10,000 पुत्रांनी शब्द काढल्यानंतर नारद महर्षी त्यांच्या चेहऱ्याकडे बघायला लागले, बघून हसायला लागले. हसण्याचं कारण 10,000 पुत्रांनी विचारलं, का हसताय? नारद महर्षी म्हटले, तुमच्या बोलण्यात हसू येते. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर तुमचे वडील तुमचं लग्न लावून देणार, मग तुमचं वाटोळ होणार, वाईट होणार तुमचं. असं तुम्ही कसं काय बोलू शकता? हो, मी बोलतो ते सत्य आहे. तुमचं लग्न झालं म्हणजे तुमचं वाटोळं होणार. कारण की मला सांगा, लग्न झाल्यानंतर कुणाचं चांगलं होतं?
इथं बसलेले पुरुष वर्ग, महिला वर्ग, लग्न झालं तुमचं, चांगलं झालं. याच्यामध्ये 5% असे असतील की ते म्हणतील चांगलं झालं हो आमचं, परंतु 95% असे आहेत की त्यांना फक्त काय होतो, पश्चाताप येतो की लग्न झालं याचं, ह्या गोष्टीचा पश्चाताप आहे की या ठिकाणी लग्न झाल्यानंतर कुणाचं चांगलं होतं, चांगलं होणार नाही, मग काय करावं, पण लग्न झाल्यानंतर आमचं वाईट होईल असा उपदेश आम्हाला करणारे तुम्ही कोण आहात, काय संबंध तुमचा आम्हाला ह्या गोष्टी सांगण्याचा. त्यावेळी नारद महर्षीने सांगितले, हे बघा तुम्ही मला ओळखलं नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो, अरे मी तुमचा अंकल, मी तुमचा चुलता, मी तुमच्या वडिलांचा मोठा बंधू. आता आपल्या वडिलांचा मोठा भाऊ म्हणजे आपला कोण झाला हो, हां चुलता झाला ना, मग मी तुमचा चुलता आहे, चुलता म्हणून मी तुम्हाला चांगल्या गोष्टीचा उपदेश करतो की बाबा लग्न करू नका, बापाचं ऐकू नका, काय करावं, मग काय करावं, काही नाही, पुन्हा पाठीमागे पहाडामध्ये जा आणि तपश्चर्या करा, भगवंताला प्राप्त करून घ्या, तुमचं कल्याण होईल. पण लग्न केलं की तुमचं वाटोळं होईल. 10,000 पुत्रांना ही गोष्ट आवडली, पटली, ते पाठीमागं गेले, निघाले, पाठीमागं गेले. दक्षाला ही बातमी कळाली की आपले 10,000 पुत्र आपल्यापर्यंत आलेच नाही. त्यांनी पुन्हा 10,000 पुत्रांची उत्पत्ती केली. त्यांना सुद्धा तसा उपदेश केला, जा हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा, तपश्चर्या झाल्यानंतर पुन्हा पाठीमागे या, मी तुमचं लग्न लावून देईल. जसा पहिल्या 10,000 पुत्रांना उपदेश केला तसं या 10,000 पुत्रांना सांगितलं. यांनीही मानलं, ठीक आहे बाबा, आम्ही तपश्चर्या करून पाठीमागे येतो. आता पुन्हा 10,000 असणारे पुत्र तपश्चर्या करण्याकरता हिमालयाच्या पहाडामध्ये निघून गेले. तप सुंदर त्या ठिकाणी आरंभ केलं. तप पूर्ण झालं. तप पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा पाठीमागे निघाले. पुन्हा पाठीमागे येत असताना पुन्हा यांना हा शेंडीवाला बाबा भेटला. शेंडीवाला बाबा म्हणजे कोण, नारद महर्षी. आडवे झाले का, कारण की आडवे झाले म्हणजे रस्त्यामध्ये ती असणारे नारद महर्षी भगवंताचं भजन करत होते, चिंतन करत होते. नारायण 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 महर्षींचं भजन चालू आहे. कुणाचं भजन करतायत, नारायणांचं. म्हणजे हे नारद महर्षी त्या ठिकाणी पुन्हा आडवे झाले. कोण आहात, कुठे चाललात, आम्ही दक्ष प्रजापतीचे, दक्ष महाराजांचे मुलं आहोत. कुठे चाललात, काही नाही, तप केलं आणि घरी चाललं होतो. काय करणार, घरी जाऊ ना, काही नाही, आम्ही घरी गेल्यानंतर आमचे वडील आमचं लग्न लावून देणार. मग का घरी जात आहे, घरी जाऊ नका, लग्न केल्यानंतर कुणाचं चांगलं झालं. पुन्हा 10,000 पुत्र म्हणू लागले की तुम्ही कोण आहात, मला नाही ओळखलं तुम्ही, परंतु मी तुम्हाला ओळखतो, मी तुमचा चुलता आहे, आमचा चुलता आहे. मग आम्ही तर तुम्हाला कधीच बघितलं नाही. कोण म्हणतंय, 10,000 मुलं म्हणतात नारदांना, तुम्ही चुलते आहात आमचे. मग याच्या आधी तुमची आणि आमची भेट कधीच झाली नाही ना. नारद म्हणतात, अहो त्याचं काय आहे, मी हरिभक्त आहे, मी हरिभक्त पारायण असल्यामुळं, मी महाराज असल्यामुळं माझा पाय एका जागी टेकत नाही. आज हे गाव, उद्या दुसरं गाव, परवा दिवशी तिसरं गाव, आम्ही सारखे काय असतो, फिरती असतो. कोण, महाराज मंडळी. मग मी महाराज असल्या कारणाने, हबप असल्या कारणाने माझा पाय काय घरी टेकत नव्हता. त्याच्यामुळे तुमची आणि माझी आजपर्यंत भेट झाली नाही. परंतु मी सत्य सांगतो, मी तुमचा चुलता आहे म्हणून मी सांगतो, घरी जाऊ नका. 10,000 पुत्र म्हणतात, असं काय बोलता काका, घरी जाऊ नका. उलट तुम्ही आमच्यासोबत घरी चला, तुम्ही आमच्या लग्न सोहळ्यामध्ये सामील व्हा, कारण की तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत, तुम्ही माझे चुलते आहात. नारद महर्षीने सांगितलं, अरे लग्न करून कुणाचं चांगलं झालं, भल्या भल्यांची वाट लागली. मग तुम्ही तर सर्वसामान्य आहात, पाठीमागे जा, तुमचे 10,000 बंधू गेले, त्यांचे पाठीमागे जा, पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा, कल्याण होईल. पुन्हा त्या मुलांनी उपदेश ऐकला, तत्त्वज्ञानाचा, विरक्तीचा उपदेश नारदांनी त्या मुलांना केला. मुलं पुन्हा पाठीमागं गेले. त्या ठिकाणी ही बातमी ज्यावेळेस दक्ष महाराजांच्या कानावरती पडली की नारदामुळे माझे 20,000 मुलं हे माझ्यापर्यंत आलेच नाही, हे तपश्चर्या करण्याकरता पहाडामध्ये पुन्हा निघून गेले, आता ते येऊ शकत नाहीत. कारण की नारदाने काय केला होता, विरक्तीचा उपदेश त्यांना केला. दक्षाला राग आला, रागाने लालबुंद झाला. माझ्या सृष्टी विस्ताराच्या कार्यामध्ये
नारदाने विघ्न घातलं. म्हणून हे नारदा, मी तुला शाप देतो की या ठिकाणी एका जागी उभं राहून कधी तू कुणाला उपदेश करू शकणार नाही. तू सारखा भ्रमण करत राहणार, सारखा फिरत राहणार. आजही नारद महर्षी सारखे भगवंताचं भजन करतात, परंतु एका जागी नसतात, ते सारखे फिरत असतात. याचं कारण आहे त्यांना दक्ष महाराजांनी दिलेला शाप. तो शाप नारदाला दिला. त्याचवेळी ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. ब्रह्मदेव प्रगट झाले. काय केलं दक्षा तू? काय झालं बाबा? अरे अपराध घडला तुझ्याकडून, पाप घडला तुझ्याकडून, फार मोठी चुकी केली, मूर्खासारखं वागलास तू. काय झालं बाबा? काय चुकलं माझं? काय चुकी केली मी? काय मूर्खासारखं वागलो? अरे एका साधूला शाप दिला तू, साधूचा अपमान केला, या संत महात्म्याला शाप दिला तू. दक्ष म्हणतात की बाबा ऐका, ज्याला मी शाप दिलाय तो असेल संत, असेल साधू, असेल महात्मा, पण तो माझा अपराधी आहे आणि माझा अपराधी असल्यामुळं मी त्याला शाप देऊन दंड दिलाय. याच्यामध्ये कसली आली माझी चूक? मी माझी चूक मानत नाही. त्याने माझ्या सृष्टी उत्पन्न विस्ताराच्या कार्यामध्ये आडवा आला तो, म्हणून मी त्याला शाप दिला. ब्रह्मदेव म्हटले अरे शाप दिला ही चुकी केली. दक्ष म्हटलं नाही, माझं बरोबर आहे. ब्रह्मदेव म्हटले आवाज खाली कर, तुझं बरोबर नाही. तू अगोदर एक गोष्ट लक्षात घे, अगोदर माझं म्हणणं ऐकून घे. फार मोठ्या पापापासून त्याने तुला वाचवलंय, फार मोठ्या पापापासून वाचवलं. काय घडलं होतं असं? कुठल्या पापापासून वाचवलं? दक्षाचा आवाज हा खाली गेला. काय झालं बाबा? काय चुकलं माझं? काय घडलं असं? त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं कदाचित तुला या गोष्टीचं ज्ञान नसेल, ही गोष्ट ज्ञात नसेल, ही गोष्ट माहिती नसेल, पण मी सांगतो म्हणून ऐक. ज्यावेळी मी तुला सृष्टी विस्ताराचं कार्य सांगितलं, तू हो म्हटला. तू 10,000 पुत्रांना उत्पन्न केलं, 20,000 पुत्रांना उत्पन्न केलं. पहिले 10,000 पुत्र तपश्चर्या करण्याकरता निघून गेले, दुसरे 10,000 पुत्र तपश्चर्या करण्याकरता निघून गेले, 20,000 पुत्र निघून गेले. तुला असं वाटतं की सृष्टी उत्पन्न विस्ताराच्या कार्यामध्ये नारदाने विघ्न आणलं? त्याने विघ्न आणलंच नाही. त्याने तुझ्यावरती फार मोठा उपकार केला. काय उपकार केला बाबा सांगा ना? काय मोठं कार्य केलं? काय उपकार केला या नारदाने माझ्यावरती? ब्रह्मदेव सांगू लागले ते 20,000 जे पुत्र तू उत्पन्न केले होते सृष्टी उत्पन्न करण्याकरता, विस्ताराच्या कार्य करण्याकरता, ती असणारे 20,000 पुत्र धड श्री नव्हते आणि धड पुरुषही नव्हते. ती किन्नर जात होती. ही किन्नर जात असल्या कारणाने त्यांना नारदाने तपश्चर्या करण्याकरता पाठवलं. ही किन्नर जातच तुझ्यापर्यंत आली असती, तू यांचा विवाह लावून दिला असता आणि त्यामुळे तुझ्याकडून घोर असणारं, मोठं असणारं पाप घडलं असतं. त्या पापामधून तुला वाचवण्याकरता तुझे मोठे बंधू नारद महर्षी, हे संत महात्मे यांनी तुला या पापापासून वाचवलं. ते पुत्र घरी येऊ दिले नाही, त्यांना हिमालयाच्या पहाडामध्ये तपश्चर्या करण्याकरता पाठवलं आणि तू त्यांचा उपकार विसरून तू त्यांना दंडित केलं, तू त्यांना शाप त्या ठिकाणी दिला. दक्षा फार मोठी चुकी केली आहे. दक्षाला वाईट वाटलं, लाज वाटली, आपल्या केलेल्या कृत्याची, केलेल्या कर्माची. खाली मान घातली, हात जोडले ब्रह्मदेवासमोर. बाबा मला काहीतरी उपाय सांगा. बाबा या पापामधून माझी निवृत्ती कशी होईल? हा दोष माझ्यावरचा कधी निघला जाईल? कसा निघला जाईल? याचं काहीतरी साधन बाबा मला सांगा. मला फार लाज वाटते, मला प्रायश्चित्त काहीतरी सांगा. फार मोठी चुकी माझ्या जीवनामध्ये मी केली. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव त्या ठिकाणी दक्ष महाराजांना उपदेश करतात की ऐक दक्षा, आता कान उघडे ठेवून ऐक. आता तू तुझ्या घरी जा, तुझ्या कणखर भुवनामध्ये जा. त्या कणखर भुवनामध्ये भगवती मातेचं, अष्टभुजाधारी भगवती मातेचं चित्र काढ आणि त्या चित्राच्या समोर एक ज्योत प्रज्वलित कर, एक दिवा लाव. तो दिवा रात्रंदिवस अखंड तेवत ठेव आणि त्या ठिकाणी भगवती मातेचं आवाहन कर, भगवती मातेची आराधना कर आणि आराधना करून, आवाहन करून त्या भगवंतीला प्रार्थना कर. ती भगवती ज्यावेळी कन्या रूपाने तुझ्या पोटी जन्माला येईल ना, त्यावेळी या दोषामधून तुझी मुक्तता होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यावेळी या दोषामधून तुझी मुक्तता होईल. दक्षाने ऐकलं, वडिलांचे शब्द ऐकले, आपल्या घरी गेला. आपल्या कणखर भुवनामध्ये अष्टभुजाधारी भगवती मातेचं चित्र काढलं. त्या चित्राच्या समोर अखंड असणारी एक ज्योत तेवत ठेवली. आपण जे म्हणतो की ज्योतीची परंपरा,
ही जागराची परंपरा. आपण रात्रंदिवस भगवती मातेसमोर दिवा लावतो, ज्योत तेवत ठेवतो. ही परंपरा दक्ष महाराजांपासून त्या ठिकाणी आली आहे. आज पण बघतो पण शक्ठावरून ज्योत आपल्या गावामध्ये आणतो, बरोबर. शक्तिपीठापासून आपल्या गावापर्यंत ती असणारी ज्योत ही परासुद्धा दक्ष प्रजापतीपासून, दक्ष महाराजांपासून या ठिकाणी चालू झाली. अष्टभुजाधारी भगवती मातेचं चित्र त्या ठिकाणी काढलं. अखंड ज्योत त्या ठिकाणी तेवत ठेवली आणि भगवती मातेचं आव्हान केलं की भगवती माता माझ्यावरती कृपा करा, माझ्यावरती उपकार करा. आई भवानी तुझ्या कृपेने तारिसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आज माझ्यावरी संकट भारी जागली थोरात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. 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 गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संभळ. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संभळ. धग धग त्या ज्वालीतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आज माझ्यावरी संकट भारी जागली थोरात सारी. आज माझ्यावरी संकट भारी जागली थोरात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. 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 त्या ठिकाणी दक्ष महाराजांनी त्या भगवतीचं आवाहन केलं की भगवती माता तुम्हाला यावं लागल. त्या भगवती मातेचा गोंधळ त्या ठिकाणी घातला. कुणी? दक्ष महाराजांनी. जागर त्या ठिकाणी 9 दिवस केला आणि 9 दिवस नवमीच्या दिवशी जी अष्टभुजाधारी ज्या भगवतीचं चित्र काढलेलं होतं ती असणारी भगवती माता नवमीच्या दिवशी त्या ठिकाणी कणखर भुवनामध्ये प्रगट त्या ठिकाणी झाली आणि निर्गुण निराकार असणारी भगवती त्या ठिकाणी सगुण साकार त्या ठिकाणी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला गोनी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला गोनी. अनध तापाची करावया झाडणी भूत लागी तू पावस निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन. 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 निर्गुण निराकार असणारी भगवती माता त्या ठिकाणी 9 रूपामध्ये प्रगट झाली. पण आता दक्ष जो आहे तो दक्ष बघू लागला. या 9 स्वरूपांना पाहिलं परंतु कुठल्या स्वरूपासोबत बोलावं, कुठल्या भगवतीला बोलावं. दक्ष महाराजांनी हात त्या ठिकाणी जोडले. हे भगवती माता माझ्यावरती आणखी एक कृपा कर. तुझ्या कुठल्या रूपासोबत बोलू? हे शैलपुत्री रूपासोबत बोलू की स्कंद मातेच्या रूपात बोलू की ब्रह्मचारिणीच्या रूपात बोलू की सिद्धिदात्रीच्या रूपामध्ये बोलू? इकडे बघू की इकडे बघू, वरती बघू की खाली बघू, सर्वत्र तू दिसते. भगवती माता त्या ठिकाणी बोलतात. मग काय करू दक्षा, काय करू सांग? दक्षाने हात जोडले. माता ही 9 स्वरूप मला दाखवले परंतु आता तुम्ही एका स्वरूपामध्ये या. भगवती मातेने एक स्वरूप त्या ठिकाणी धारण केलं. आता हात जोडून दक्ष समोर उभा आहे. दक्ष भगवती मातेची याचना करतो, आराधना करतो. हे भगवती माता माझं परमभाग्य, माझ्या आव्हानाला तुम्ही या ठिकाणी जागृत झालात, तुम्ही प्रकट झालात. माझी एक विनंती आहे. फार मोठा दोष मला लागला. मी एका संतांना दुखवलं, महात्म्याला साधूला मी शाप दिला. या शापामधून, या दोषामधून मुक्त होण्यासाठी तुम्ही भगवती माता माझ्या पोटी कन्या रूपाने जन्माला या. त्यावेळी मी या दोषामधून मुक्त होईल. भगवती मातेने दक्षाचे बोल ऐकून घेतले. सांगितलं ठीक आहे दक्षा,
तू म्हणतो म्हणू ना, तुझ्या पोटी कन्या रूपाने जन्माला येण्यासाठी मी तयार आहे, माझी काही हरकत नाही. पण ऐक दक्षा, भगवती माता तुझ्या पोटी जर जन्माला यायची असेल तर ती भगवती माता मी म्हणजे सर्वसामान्य नाहीये. ही शक्ती, स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही, ही दगदगवाला आहे. मी जर कन्या रूपाने तुझ्या घरी जन्माला आले आणि त्या कन्येचा तू जर व्यवस्थित सांभाळ जर केला ना, तर त्या ज्योती स्वरूप तुझं जीवन मी प्रकाशमय करून टाकेल. पण माझा सांभाळ करत असताना, त्या कन्येचा सांभाळ करत असताना तू जर चुकलास दक्षा, तर त्या ज्योतीने तुझं अख्खं राज्य भस्मसात करून टाकेल. ही गोष्ट लक्षात ठेव. या स्त्रीला सर्वसामान्य समजू नको, कन्येला सर्वसामान्य समजू नको. दक्षाने हात जोडले. तुम्ही जे म्हणताय माते ते मला मान्य आहे. अजून तुमची काही अट असेल तर सांगा. भगवती मातेने सांगितली, 2 अटी माझ्या आहेत. ज्यावेळी मी कन्या रूपाने तुझ्या घरी जन्माला येईल ना, मी उपवर झाल्याच्या नंतर, मी मोठी झाल्यानंतर माझं असणारं लग्न भगवान शंकरासोबत लावायचं. म्हटले ठीक आहे, ही अट मला मान्य आहे. तुम्ही मोठ्या झाल्या, उपवर झाले की तुमचा विवाह भगवान शंकरासोबत लावला जाईल, मी लावून देईल. दुसरी अट कोणती आहे? दुसरी अट माझी अशी आहे की ज्यावेळी माझे पती म्हणजे भगवान शंकर यांचं अपमान दक्षा तू करशील ना, त्यावेळी तुझं अख्खं राज्य या ठिकाणी भस्मसात करून, तुला भस्मसात करून मी या ठिकाणी निघून जाईल. ही सुद्धा मान्य. ती असणारी भगवती त्या ठिकाणावरून निघून त्याची पचणारी प्रसूती माता या प्रसूत झाल्या. त्यांनी एका सुंदर कन्येला जन्म दिला. त्या कन्येचं नाव आहे काय? सती. या सती जन्म दिला असता ही सती रूपी हळूहळू मोठी होऊ लागली. ही मोठी झाली. मोठी झाल्यानंतर उपवर झाली. दक्षाला माहिती होतं पहिली अट भगवतीने घातलेली दक्षाला मान्य होती. मुलगी मोठी झाल्यानंतर भगवान शंकरासोबत या सतीचं लग्न लावून दिलं, विवाह लावून दिला. दक्षाची इच्छा नव्हती की भगवती मातेचा विवाह, सती मातेचा विवाह भगवान शंकरासोबत लावून द्यायची दक्षाची काय नव्हती, इच्छा नव्हती. काय इच्छा नव्हती याचंही कारण सांगाल. कारण की भगवान शंकर जे आहेत विरक्त आहेत. राहतात कुठे? स्मशानामध्ये राहतात. गळ्यामध्ये सर्प आहे. मेलेल्या माणसाची राख झाल्यानंतर ती भस्म म्हणून आपल्या कपाळाला लावतात. गळ्यामध्ये मुंडी माळा आहेत. या ठिकाणी ह्याचं संपूर्ण अवतार आहे भगवान शंकराचा. पसंत नव्हता कुणाला? दक्षाला जावई म्हणून पसंत नव्हते. तरी सुद्धा भगवतीची अट आहे म्हणून त्या ठिकाणी विवाह लावून दिला. परंतु तरी भगवान शंकरावरती नाराज होते. आता दुसरी अट मात्र त्या ठिकाणी दक्ष प्रजापती जे आहेत, दक्ष महाराज विसरले. पहिली अट सांभाळी. दुसरी अट भगवान शंकराला त्या ठिकाणी भगवान शंकराचा अपमान झाला. कुठं झाला? ज्यावेळेस दक्षाने प्रचंड असणारा मोठा यज्ञ केला. यज्ञामध्ये त्यांना आमंत्रित केलं नाही. परंतु सती म्हातारी माझ्या बापाचा यज्ञ आहे, मला यज्ञाला जायचे हट्ट धरला. भगवान शंकराने सांगितलं या ठिकाणी जाऊ नको, अपमान होईल. परंतु नाही, मी त्यांची कन्या आहे. बापाच्या घरी जाण्याकरता मुलीला आमंत्रणाची गरज नसते. जावयाला जरी असली तुम्हाला नाही यायचं, येऊ नका. सती माता त्या ठिकाणी गेल्या, यज्ञामध्ये गेल्या. यज्ञाचा जो हवीर भाग आहे, जो प्रसादाचा भाग आहे, जी भगवान शंकराची जागा होती, ती त्यांना दिली नाही. हे सती मातेला सहन झालं नाही. अरे माझ्या पतीचा भगवान शंकराचा अपमान केला कुणी? दक्षाने. त्या ठिकाणी संपूर्ण दक्षाचा यज्ञ उद्ध्वंस केला. संपूर्ण राख रांगोळी त्या ठिकाणी करून टाकली. त्या भगवती मातेने सर्व भस्मसात त्या ठिकाणी करून टाकलं आणि ती सती माता निघून गेली. स्वतः अग्नीमध्ये त्या ठिकाणी योगमायेच्या अग्नीने आपलं असणारं शरीर त्या होम हवनामध्ये त्या ठिकाणी हवन केलं दादांनो, निघून गेल्या. आपल्याला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे, ती भगवती माता सगुण साकार झाली. हाकेलाही लावली, दक्षासाठी सुद्धा आली दादांनो. परंतु ज्या अटी विसरल्यामुळे दक्षाचं संपूर्ण राज्य असणारं उद्ध्वस्त करून गेली, भस्मसात करून गेली. ती भगवती माता आजही यायला तयार आहे. परंतु तेवढी अंतःकरणापासून भक्ती आपण करावी. आपला विषय चालू होता की खऱ्या अर्थाने आपण 9 दिवस जागर करतो, भगवतीचा गोंधळ करतो. तर विश्वामधला पहिला गोंधळी कोण आहे? आता तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. विश्वामधला पहिला गोंधळी जर कोण असेल तर कोण आहे? ती म्हणजे दक्ष महाराज आहेत. विश्वामधला पहिला गोंधळ दक्ष महाराजांनी घातला. विश्वामधली पहिली ज्योत भगवती मातेसमोर लावली. कुणी लावली? दक्ष महाराजांनी लावली.
विश्वामध्ये पहिली ज्योतीची परंपरा आजही आपण शक्तिपीठावरून ज्योत आपल्या गावामध्ये आणतो. ही परंपरा दक्ष प्रजापतीने चालू केली. तेव्हापासून नवरात्र हा उत्सव आपण साजरा करतो. कारण की या भगवती मातेची आराधना दक्ष प्रजापतीने ही 9 दिवस केली होती. म्हणून 9 दिवस आपणही या शक्ती संचयाचे हे 9 दिवस आहेत. या शक्तीची आराधना आपण या ठिकाणी करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला